आवाज येत आहे का सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? ठीक आहे. ठीक आहे, म्यूट करा. बघा, आपण आज जी 2 लेक्चर घेतली त्या 2 लेक्चर मध्ये मानसशास्त्राचा जो प्राथमिक अभ्यास आहे त्याच्यामध्ये मानसशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, शाखा आणि अभ्यासाच्या पद्धती या घेतल्या. त्याच्यानंतर अध्ययन म्हणजे काय त्याच्या व्याख्या घेतल्या, त्याचं स्वरूप घेतलं. आता त्याच्यानंतरचं पुढचं जे लेक्चर आहे आपलं आजचं ते आहे अध्ययन त्याच्यानंतर पुढचं जे आपलं टॉपिक आहे ते आहे अध्ययन संक्रमण, म्हणजे अध्ययनाचं संक्रमण. आवाज येत असेल सगळ्यांना? हो, येतोय ना? ओके. तर बघा, आपल्याला अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचं स्वरूप, त्याच्यावर पण प्रश्न असतो. त्याचबरोबर अध्ययनाचे संक्रमण याच्यावरती 100% 1 क्वेश्चन येणार आहे. आता ह्या अध्ययनाच्या संक्रमणामध्ये म्हणजे अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे पाहण्यामध्ये आपल्याला व्याख्या त्याची महत्वाची आहे. व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, संपादित केलेले कौशल्य, बघा काय काय, ज्ञान, कौशल्य, तंत्र, वृत्ती, सवय. कोणकोणत्या गोष्टी आहेत? ज्ञान आहे, कौशल्य आहे, तंत्र आहे, वृत्ती आहे, सवय आहे. यांचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणाला होतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? अध्ययनाचं संक्रमण झालं असं म्हणतात. पुन्हा एकदा बघा, एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, कौशल्य, तंत्र, वृत्ती, सवय यांचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत होतो, म्हणजे शालेय जीवनात आपण जे काही अनुभव घेतले, जे काही कौशल्य आत्मसात केली किंवा जे काही सवयी आपल्याला लावून घेतल्या, त्या सवयींचा, त्या कौशल्यांचा, त्या तंत्रांचा, त्या नॉलेजचा उपयोग आपल्याला शालाबाह्य जीवनात होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अध्ययनाचं संक्रमण झालं असं म्हणतो. अध्ययनाचं संक्रमण झालं असं आपण म्हणतो. बघा, अध्ययन हे कधी कधी अनुकूल असते, कधी प्रतिकूल असते, तर कधी कधी त्याच्यावरती कोणताच परिणाम होत नाही. समजतंय? अध्ययन हे कसं असतं, कधी अनुकूल असतं, कधी प्रतिकूल असतं. म्हणजे आपण जे अध्ययन घेतलेलं आहे किंवा आपण जे नॉलेज घेतलेलं आहे ते कधी आपल्याला बाहेरच्या परिस्थितीमध्ये, शालाबाह्य वातावरणामध्ये त्याचा उपयोग होतो, कधी कधी त्याचा तोटा होतो, तर कधी कधी त्याचा तोटा किंवा फायदा असं काहीच होत नाही. असे 3 प्रकार आपल्याला इथं पाहायला मिळतील. आता बघा, अध्ययन संक्रमणाचे प्रकार. अध्ययन संक्रमणाचे प्रकार बघा काय आहे, तर एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, कौशल्य, सवय, वृत्ती यांचा दुसऱ्या परिस्थितीत मिळवताना अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम होतो किंवा अन्य कोणताच परिणाम होत नाही. यावरून संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. यावरून संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. बघा, आता आपण त्याचे प्रकार पाहूया. तर या संक्रमणावरती किंवा या प्रकारावरती आपल्याला परीक्षेमध्ये एक क्वेश्चन असतो. जसं बघा, फर्स्ट जो प्रकार आहे तो आहे धन संक्रमण. कुठला प्रकार आहे? धन संक्रमण. धन संक्रमण म्हणजे काय?
एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत किंवा पद्धतीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असेल. कोणत्या स्वरूपाचा? अनुकूल स्वरूपाचा जर परिणाम होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणाला धन संक्रमण असे म्हणतात. कसा प्रतिकूल किंवा म्हणजे अनुकूल परिणाम होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? धन संक्रमण होतं. आता बघा, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की तो धन संक्रमण म्हणजे नेमकं काय आहे. बघा, सायकलवर तोल सांभाळत आला की किंवा सायकलवर ज्यावेळेस आपण बसतो आणि बॅलन्स करता येतो त्यावेळेस आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. म्हणजे आपण जे पूर्वीचं नॉलेज आहे त्याचं काय, सायकल चालवणे, हे त्याला काय होतं, स्कूटर चालवताना किंवा मोटरसायकल चालवताना उपयोग येतं. अशा अध्ययनाला आपण काय म्हणतो? धन संक्रमण. काय म्हणतो? धन संक्रमण म्हणतो. लक्षात ठेवायचं, याच्या एक्झाम्पल वरती क्वेश्चन विचारला जातो की एक वाक्य दिलं जातं किंवा एक स्टेटमेंट असं दिलं जातं आणि या स्टेटमेंट वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की वरील विधानामध्ये कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे, ते धन संक्रमण आहे, ऋण संक्रमण आहे की शून्य संक्रमण आहे. तर आपल्याला इथं व्याख्येतच आलेलं आहे, एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या पद्धतीत करायच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असेल तर ते काय आहे? धन संक्रमण आहे. तर आपण सायकलचं उदाहरण देऊ शकतोय. सायकल चालवता येत असेल आणि त्या सायकल चालवता येणाऱ्याच्या कौशल्याचा किंवा नॉलेजचा आपण उपयोग, जर कौशल्याचा उपयोग आपण स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होत असेल तर त्याला आपण धन संक्रमण म्हणणार आहोत. त्याच्यानंतर आहे बघा, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठी किंवा मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो. कशाचा अभ्यास? संस्कृत विषयाचा अभ्यास आपला जर चांगला असेल आणि आपण मराठी भाषा शिकायला लागलो तर मराठीचा अभ्यास करताना त्या नॉलेजचा आपल्याला उपयोग होतो, म्हणजेच पूरक ठरतो. पूरक ठरतो म्हणजेच कोणत्या प्रकारचं संक्रमण आहे ते? कोणत्या प्रकारचं संक्रमण आहे? धन संक्रमण. हा, धन संक्रमण आहे. बरोबर मॅडम. त्याच्यानंतर बघा, तिसरं आहे गणित विषयाच्या अध्ययनाचा विज्ञानाच्या अभ्यासात उपयोग होतो. बऱ्याच वेळेला गणितातील सूत्र आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा वापरता येतात. बऱ्याच वेळेला आपल्याला गुणाकार, गणिताचा गुणाकार विज्ञानाच्या सूत्रामध्ये आपल्याला वापरता येतो, भागाकार वापरता येतो. तर या प्रकारचं जे काही संक्रमण असेल त्याला आपण काय म्हणतोय? धन संक्रमण म्हणतोय. त्याच्यानंतर बघा, हे झालं धन संक्रमण. साधं सिंपल आहे. एखाद्या गोष्टीमध्ये असलेलं नॉलेज आपल्याला आपण जर दुसऱ्या परिस्थितीत वापरताना त्याचा अनुकूल परिणाम होत असेल तर सरळ सरळ ते धन संक्रमण आहे असं आपण म्हटलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण थोडं. ऋण संक्रमण आहे नंबर 2चं. ऋण संक्रमण म्हणजे प्रतिकूल. ऋण म्हणजे प्रतिकूल, धन म्हणजे अनुकूल. दोन शब्द लक्षात ठेवा. बघा, एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम, कसला परिणाम? प्रतिकूल परिणाम होत असेल तेव्हा त्या अध्ययन संक्रमणास ऋण संक्रमण असे म्हणतात. ऋण संक्रमण म्हणजे धनाच्या विरुद्ध ऋण आहे हे तर माहिती आहे. अर्थाच्या दृष्टीनं आणि क्रियेच्या दृष्टीनं सुद्धा ते ऋण आहे. बघा, फॉर एक्झाम्पल इंग्रजीतील वाक्यरचना काय असते? इंग्रजीतील वाक्यरचना येस प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असते. शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान अडथळे निर्माण करतात. मराठी मध्ये मात्र कसं असतं? सब्जेक्ट मी, आंबा, ऑब्जेक्ट वर्ब खातो. इंग्लिश मधली वाक्यरचना कशी आहे? यस फी ओ. मराठीतील वाक्यरचना कशी आहे? मी आंबा खातो. यस फी ओ. म्हणजे जर आपल्याला इंग्रजीतील वाक्यरचना माहिती असेल आणि जर त्याचा आपण उपयोग मराठीच्या वाक्यरचने संदर्भात करायला गेलो तर काय होतं? अडथळे निर्माण होतात, म्हणजेच काय होतं? ते ऋण संक्रमण होतं. त्याच्यानंतर बघा, इथं दिलेलंच आहे, मराठीत आपण कर्ता कर्म क्रियापद याची रचना शिकतो पण इंग्रजीत मात्र कर्ता क्रियापद नंतर कर्म असते.
अशी रचना असते, त्याच्यामुळे ते प्रतिकूल आहे. त्याच्यानंतर मराठी भाषा बोलणारा माणूस कन्नड बोलू लागला तर पूर्वी मिळालेले ज्ञान नंतरचे ज्ञान मिळतानाचा अडथळा निर्माण होतो. म्हणजे दोन्ही भाषेमध्ये कुठल्याही प्रकारचं साम्य नसल्यामुळे काय होणार आहे, अडथळा निर्माण होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उदाहरणं आहेत बघा, शून्य संक्रमण म्हणजेच काय आहे, प्लस ही नाही आणि मायनस ही नाही, प्लस ही नाही आणि मायनस ही नाही, म्हणजे असा कोणताच परिणाम होत नाही. बघा, एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नाही. अनुकूल अथवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नाही. त्यावेळी त्या प्रकारच्या संक्रमणास शून्य संक्रमण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावरती साधक किंवा बाधक काहीच परिणाम होत नाही. त्यावेळेस हे संक्रमण कसं असेल, शून्य संक्रमण असेल. त्याच्यानंतर आपल्याला अजूनही माहिती आहे, सायकल शिकवण्याची कौशल्य किंवा सायकल शिकण्याचं कौशल्य आणि टंकलेखनाचं कौशल्य यांचा एकमेकांवरती काहीच परिणाम होत नाही, म्हणजेच ते काय आहे, शून्य संक्रमण आहे. कोणत्या प्रकारचं संक्रमण आहे ते, शून्य संक्रमण आहे. हॅलो, येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. हा काय पॉइंट मोठा नाही आणि अवघडही नाहीये, तुमच्या ते सहजासहजी लक्षात येईल. पुढे आहे अध्ययनाने संक्रमित होणारे घटक कोणकोणते असतात. जसं ज्ञान असतं, आपण मगाशी थोडक्यात पाहिलं होतं, आता थोडं विस्तारानं. बघा, एका विषयातील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या विषयाच्या ज्ञानासाठी होतो. उदाहरणार्थ गणित, विज्ञान, भूगोल इत्यादी विषयाचे ज्ञान, माहिती संक्रमित होते. त्याच्यानंतर आहे तंत्र, पद्धती आणि कौशल्य. याच्यामध्ये तंत्र पाहू पहिल्यांदा. तंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, एखाद्या विषयाचे तंत्र हे दुसऱ्या विषयाचे तंत्र आत्मसात करताना उपयोगी पडते. तंत्र कुठलंही, आता एखाद्या विषयात आपण एखादं तंत्र माहित असेल आपल्याला, टेक्निक, तर त्याचं टेक्निक आपण दुसऱ्या विषयामध्ये यूज करतो, तर ते तंत्र संक्रमित होते. त्याच्यानंतर आहे पद्धती. बघा, अध्ययन अभ्यासाच्या पद्धती, विचार करण्याच्या पद्धती यांचा दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळवताना उपयोग होतो. म्हणजे आपण एखादी पद्धत जर आपल्याला माहिती असेल एखाद्या विषयातली, तर तीच पद्धत आपण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा वापरतो आणि त्या नॉलेज संक्रमित करतो. त्याच्यानंतर आहे कौशल्य. एकाच ठिकाणी प्राप्त केलेल्या कौशल्याचा इतर कौशल्य आत्मसात करताना उपयोगी पडतं. जे कौशल्य सुद्धा आपण काय करू शकतो, संक्रमित करू शकतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. बघा, तिसरा आहे विशिष्ट दृष्टिकोन, निष्ठा आणि मूल्य. बघा, व्यक्तीचा तयार झालेला विशिष्ट दृष्टिकोन, असलेली निष्ठा व स्वीकारलेले मूल्य यांचा व्यक्तीचे विचार, आचरण, कृती यावर प्रभाव पडलेला दिसतो. म्हणजे आपल्याला माहित आहे, चांगल्या दृष्टिकोनाचा व्यक्ती आयुष्यात सफल झालेला दिसतो, किंवा ज्याची निष्ठा आहे आपल्या कामावरती तो सफल यशस्वी झालेला दिसतो. त्याच्यानंतर त्याने काय स्वीकारलेली जी मूल्य आहेत, वक्तशीरपणा असेल किंवा प्रामाणिकपणा असेल, या मूल्यांमुळे तो काय झाला असतो, त्याच्या कृतीमध्ये तो प्रभावित झालेला असतो. आता हे पॉइंट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा, इथं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, त्याच काय आहे, वक्तशीरपणा या मूल्यावर निष्ठा असलेला विद्यार्थी केवळ शाळेतच नव्हे तर सर्वच ठिकाणी कोणतेही काम वक्तशीरपणे करतो. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेली व्यक्ती अंधश्रद्धांना बळी पडत नाही. महत्वाचं आहे, सर्वच कृतीतून ही तत्वे संक्रमित झालेली दिसून येतात. ठीक आहे. याच्यानंतरचा आपला दुसरा जो पॉइंट आहे आणि महत्वाचा आहे तो आहे संक्रमणाच्या उपपत्ती. आता मानसशास्त्रामध्ये अनेक उपपत्ती आहेत.
त्यापैकी संक्रमणाच्या 4 उपपत्ती आहेत. किती उपपत्ती आहेत संक्रमणाच्या? 4 आहेत. आता आपण उपपत्ती पाहूया. संक्रमणाच्या उपपत्ती. आता आपण संक्रमणाचे प्रकार पाहिलं, व्याख्या पाहिली, त्याचबरोबर त्याचे जे पॉइंट्स होते ते पाहिले, संक्रमित होणारे पॉइंट्स. त्याच्यानंतर आता महत्वाचं आहे ती म्हणजे फर्स्ट जी उपपत्ती आहे, शक्तिवादी उपपत्ती. कशाची? संक्रमणाची. आता मानसशास्त्रामध्ये अनेक उपपत्ती आहेत, परंतु त्यापैकी ती कोणत्या घटकाची उपपत्ती आहे हे आपल्याला अगोदर माहित असणं गरजेचं आहे. तर शक्तिवादी उपपत्ती ही संक्रमणाची उपपत्ती आहे. संक्रमण कशा कशात होतं? नॉलेजचं होतं, टेक्निकचं होतं, स्किलचं होतं, त्याच्यानंतर अप्रोच किंवा दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो त्याचं होतं. तर याची उपपत्ती आहे. आवाज येत आहे सगळ्यांना? हो सर. येतोय सर. हा. तर शक्तिवादी उपपत्ती अतिशय महत्वाचं आहे. तर ही जी उपपत्ती आहे ही जॉन लॉक यांची आहे. आणि जॉन लॉक अर्थातच नावाप्रमाणे ते ब्रिटिश होते. महत्वाचं एवढं लक्षात ठेवा, जेवढं काय डीप मध्ये विचारलं जात नाही, विचारलं तरी तुम्हाला माहिती असावं. त्याचबरोबर यांनी काय केलं? पॉवर थेरी नावाचं पुस्तक लिहिलं. कोणतं ना पुस्तक लिहिलं? पॉवर थेरी नावाचं पुस्तक लिहिलं. ठीक आहे. जॉन लॉक होते शक्तिवादी उपपत्ती मानणारे, ब्रिटिश होते, पॉवर थेरी नावाचं पुस्तक लिहिलं. आता त्या उपपत्तीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते पाहूया. बघा, तर्क, अनुमान, काय आहे? तर्क, अनुमान, अवधान, तर्क, अनुमान, अवधान, अवबोध, स्मरण या मानसिक शक्तींचा विकास. शक्तिवादी उपपत्तीमध्ये काय सांगितलेलं आहे? तर्क ही मानसिक शक्ती आहे. तर दिलंय मानसिक शक्ती कोणकोणते आहेत? तर्क आहे, तर्क करणे, अनुमान काढणे, अवधान, अटेन्शन, त्याच्यानंतर अवबोध, त्याच्यानंतर स्मरण, मेमरी, या सगळ्या गोष्टी काय आहेत? मानसिक शक्ती आहेत. आणि या मानसिक शक्तींचा विकास म्हणजे शक्तिवादी उपपत्ती आहे. बघ आता पुढे काय सांगितलंय? होऊन त्यांना योग्य वळण लावले तर संक्रमण चांगले होते. आणि हेच शक्तिवादी उपपत्तीचे महत्व आहे. उदाहरणार्थ पहा, गणित, व्याकरण, तर्कशास्त्र या विषयांच्या अध्ययनाने मानसिक शक्तींचा विकास होतो. बघा, मानसिक शक्तींचा विकास कोणकोणत्या विषयाने होतोय? गणित, व्याकरण आणि तर्कशास्त्र. हे जर विषयांचं आपण अध्ययन केलं तर काय होतं? मानसिक शक्ती आपल्या बळकट होतात, पॉवरफुल होतात, शक्तिवादी होतात, पॉवरफुल होतात, शक्तिवादी. त्यासाठी परिश्रम व सराव आवश्यक आहे. परंतु कुठल्याही गोष्टीचं अध्ययन करण्यासाठी आपल्याला परिश्रम आणि त्याचबरोबर सराव आवश्यक आहे. परिश्रमाने, सरावाने या मानसिक शक्तींचा विकास झाला की इतर विषयांचे ज्ञान सहज मिळवता येते. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं? गणितामध्ये हुशार असणारी मुलं इतर सगळ्या विषयामध्ये हुशार असतात, आपण पाहतो. तसंच आहे ते विज्ञानामध्ये हुशार असणारी मुलं इतर सगळ्या विषयामध्ये हुशार असतात. त्याच्यानंतर बघा, अध्ययन संक्रमण होते, त्यामुळं अध्ययन संक्रमण होतं. फॉर एक्झाम्पल अतिशय महत्वाचं दिलेलं आहे, वेदातील श्लोक पाठ केलेल्या व्यक्तीला गणितातील सूत्रे भराभरा पाठ करता येतील, म्हणजे फास्ट करता येतील. कारण काय आहे? त्याचा जे मानसिक शक्ती आहे त्याचा विकास झालेला आहे. कोणकोणत्या मानसिक शक्ती आहेत? तर्क आहे, तर्काने अभ्यास केला जातो, लॉजिकल. अनुमान, इंडक्ट करता येतं आपल्याला. अवधान आहे आणि अवबोध आहे. तर या गोष्टींचा जर आपण विकास केला तर इतर विषयांमध्ये सुद्धा आपल्याला काय होतं? सोपं जातात. ही या उपपत्तीचं थोडक्यात विश्लेषण आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. बघा, पुढची जी उपपत्ती आहे ती तुम्हाला एक्झामला येण्याची किंवा येणारी उपपत्ती आहे. उपपत्ती हा, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये थॉर्नडाईक
यांची अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती आहे. कोणती उपपत्ती आहे? समान घटक उपपत्ती. समान घटक. बघा आता समान घटक उपपत्ती लक्षात ठेवायचं. थॉर्नडाईक यांची दुसरी पण एक उपपत्ती आहे आणि ही पण एक आहे. ही कशाच्या बाबतीतली आहे? अध्ययन संक्रमणाच्या बाबतीतली समान घटक उपपत्ती आहे. थॉर्नडाईक यांची दुसरी पण आपण उपपत्ती आहे, परंतु ती अध्ययन संक्रमणाच्या बाबतीत नाही. समजताय? ती वेगळ्या बाबतीत आहे, त्यावेळेस आपण पाहूया. आता बघा अध्ययन संक्रमणाच्या बाबतीत असणारी त्या ज्या काही इतर उपपत्त्या आहेत त्या उपपत्त्या आपण नंतर पाहणार आहे. तुर्तास आपण अध्ययन संक्रमणाच्या उपपत्त्या पाहतोय. पहिले आपण शक्तिवादी उपपत्ती पाहिली जॉन लॉक यांची. आता दुसरी पाहतोय थॉर्नडाईक यांची अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, मूळ अध्ययनाची परिस्थिती आणि नंतरचे अध्ययन परिस्थिती यांच्यात ज्या प्रमाणात सारखेपणा असेल, सारखेपणा समान घटक, त्या प्रमाणात पहिल्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान हे दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होऊ शकेल. विषयातील साम्य, कौशल्यातील साम्य, तंत्रातील साम्य अशा समान घटकांमुळे संक्रमण घडते. अशा समान घटकांमुळे काय होतं? संक्रमण घडते, असं थॉर्नडाईक यांचे मत आहे. त्यामुळे या उपपत्तीला समान घटक उपपत्ती असे म्हणतात. सोपं आहे. आता बघा इथं वर सांगितल्यानुसार बघा, विषयातील समानता, दोन विषयातील समानता असेल तर आपण काय करू शकतो ते बघा. आता दोन विषयातील घटक व आशय समान असल्यामुळे त्यांचे संक्रमण होते. दोन विषयातील घटक व आशय समान असल्यामुळे त्यांचे संक्रमण होते. उदाहरणार्थ बीजगणित व भूमिती समान घटक असतात याच्यामध्ये बरेचसे, त्यामुळे समान घटक उपपत्ती मांडलेली आहे थॉर्नडाईक यांनी. आणि ही कशाची आहे? अध्ययन संक्रमणाचे आहे. तर बीजगणित आणि भूमिती या दोन विषयातील संख्या चिन्हे कशी आहेत? समीकरणे व प्रमाण घटक समान असल्यामुळे संक्रमण होते. याला म्हणायचं समान घटक उपपत्ती. जर दोन वेगवेगळ्या विषयातील घटक समान असतील तर त्याचा अध्ययन संक्रमणासाठी उपयोग होतो. हा साधा सरळ सिद्धांत इथं मांडलेला आहे. त्याचबरोबर आता हे झालं विषयातील समानता. कधी कधी काय होतं? तंत्र असतं एखादं. बघा आता तंत्राचं पाहूया. तंत्र. आता तंत्रातील समानता काय असते? तर तंत्रातील सारखेपणामुळे अध्ययन संक्रमण घडते. उदाहरणार्थ बघा, छान उदाहरण दिलेलं आहे इथं. पेटी वाजवण्याचे तंत्र आणि पियानो वाजवण्याचे तंत्र यांच्यामध्ये समानता आहे, बरोबर? या दोन्ही मधली स्वररचना म्हणजे सारे ग म प, आपल्याला माहिती आहे सारे ग म प ध नि सा, तर ते बेसिक आहे. शब्द स्वररचना व बोटे फिरवण्याचे तंत्र सारखे आहे. थॉर्नडाईकच्या मते दोन परिस्थितीमधील विषयातील किंवा तंत्रातील समानता असले की समान घटकामुळे संक्रमण सहजपणे होते. ही त्याची उपपत्ती आहे. आता महत्वाची उपपत्ती आहे समान घटक उपपत्ती. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेले असेल. थोडक्यात काय आहे? समजा दोन वेगवेगळ्या विषयातील जर घटक सारखे असतील तर काय होतं? त्याचं संक्रमण होताना त्याचा अतिशय फायदा होतो किंवा संक्रमण व्यवस्थित होतं. त्याच्याबद्दल उपपत्ती आहे. तर त्याचं तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंच आहे. पेटी आणि पियानो हे दोन शब्द लक्षात ठेवा आणि इकडं बीजगणित आणि भूमिती हे लक्षात ठेवा. फार काय अवघड आहे असा भाग नाहीये, येऊन जाईल तुम्हाला. येईल का सगळ्यांना हे? आता म्हणजे उपपत्ती समजली का मला सांगा? समान घटक उपपत्ती समजली का? हो समजली सर. हा, आता पुढे आहे आपली नेक्स्ट एक उपपत्ती आहे अध्ययन संक्रमणाची जडची उपपत्ती आहे. अध्ययन संक्रमणाची जडची उपपत्ती आहे आणि त्या उपपत्तीचं नाव आहे सामान्यीकरण उपपत्ती. सामान्यीकरण म्हणजे समजून घेतलं पाहिजे आपण. काय केलं पाहिजे? सामान्यीकरण, जनरलायझेशन केलं पाहिजे. जनरलायझेशन शब्द आहे इंग्लिशमध्ये जनरलायझेशन. बघा
सामान्यीकरण म्हणजे काय आहे तर अध्ययन विषयाचे विश्लेषण करता यायला पाहिजे आपल्याला, पृथक्करण करता यायला पाहिजे, सिंथेसिस अनालिसिस किंवा अनालिसिस सिंथेसिस म्हणजे जी विषय आहे त्याचे तुकडे करता यायला पाहिजेत आणि वेगवेगळे तुकडे जे आहेत ते एकत्र व्यवस्थित करता यायला पाहिजे. त्याचा अर्थ होतो विश्लेषण. विश्लेषण म्हणजे काय, एकाच भागाचे विविध तुकडे करणे आणि पृथक्करण म्हणजे काय, त्या तुकड्यांपासून एक संबंध भाग पुन्हा तयार करणे करून त्यामधील तत्व, आता या दोन्हीमधील तत्व म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण त्याचे भाग केलेले आहेत ते आणि नियम समजून घेऊन त्याचा दुसरीकडे उपयोग करू शकणे म्हणजे सामान्यीकरणामुळे अध्ययन संक्रमण शक्य होते असे जड यांनी म्हटलेले आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे खाली, विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयातील उदाहरणातून नियम तत्व समजून घेऊन त्याचा दुसरीकडे उपयोजन करण्याची सवय लावली पाहिजे. यासाठी अध्यापनात शाब्दिक उदाहरणे यांचा उपयोग करावा. आता गणित आहे, आपण बेरीज क्लासमध्ये शिकवतो, परंतु ती बेरीज जी आपण क्लासमध्ये शिकवलेली आहे तो विद्यार्थी कुठं किराणा दुकानात गेला तर त्याला ती बेरीज तिथं अप्लाय करता यायला पाहिजे. याचे किती, त्याचे किती, घेतले किती, दिले किती, राहिले किती, म्हणजे काय, अध्यापनात शाब्दिक उदाहरणे याचा उपयोग करावा लागेल. यांत्रिक सरावावर भर देऊ नये. यांत्रिक सरावावर भर देऊ नये म्हणजे यांत्रिकपणे शिकणे. तर काय करायचं, त्याचं यांत्रिकीकरण करायचं नाही, त्याचं काय करायचंय आपल्याला, सामान्यीकरण करायचं आहे, त्याचं समजून घ्यायचं आहे की आशय काय आहे आणि आपल्याला त्यातून कोणता बोध होतोय. बघा, यांत्रिकपणे केलेल्या सरावामुळे उदाहरण बदललं की मुले चुकतात. बऱ्याच वेळेला आपण एक एक्झाम्पल देतो, एक एक्झाम्पल फळ्यावरती त्यांना सोडवून दाखवतो आणि मुलांना थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण आलं की मुलं चुकतात, कारण त्यांनी यांत्रिकपणे त्यांनी अध्ययन केलेलं आहे. त्यांनी जर सामान्यीकरण करून जर अध्ययन केलं असतं तर ती मुलं चुकली नसती. हा या उपपत्तीचा महत्वाचा भाग आहे. बघा, आता उदाहरणार्थ काय, गुणाकाराच्या नियमांचे जर विद्यार्थ्यांना आकलन झाले असेल तर तो 1 किलो साखरेच्या किमतीवरून 3 किलो साखरेची किंमत अचूक सांग. 1 किलो साखरेवरून, 1 किलो साखर कितीला आहे, 20 रुपयाला, 3 किलो साखर, तर तो करेक्ट सांगेल, पण ह्याचं सामान्यीकरण व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया. बघा, अध्ययनाच्या 2 गटावर प्रयोग केला, म्हणजे शास्त्रज्ञांनी प्रयोग केला आणि भांड्याच्या तळाशी असलेल्या नाण्याचा वेध घेण्यास त्यांनी अध्ययनकर्त्यांना सांगितले. त्याच्यानंतर नाणे तळाशी 12 पाण्याखाली होते. याचा वेध बाणाने घेतलेला आहे. 2 गटापैकी एका गटाला प्रकाशाच्या वक्रीभवनाचा नियम व त्याचा पाण्याखाली असलेल्या नाण्यावर होणारा परिणाम समजून सांगण्यात आले. दुसऱ्या गटात मात्र परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील वरील तत्व समजून सांगितले नाही. तर काय होईल, बघा इथं दिलेलं आहे. तर काय होईल, पाण्याची पातळी 4 इंच करण्यात आली. नाण्याचा वेध घेण्यास दोन्ही गटातील अध्ययनात त्यांना सांगण्यात आले. ज्यांना वक्रीभवनाचा नियम ज्या गटाला सांगितला होता त्यांना नाण्याचा वेध बरोबर घेता आला, तर दुसऱ्या गटाला मात्र तो वेध घेता आला नाही, कारण त्यांना वक्रीभवनाचा सिद्धांत माहित नाही. त्यामुळे त्यांना पाण्यातील जे नाणं आहे तळाशी असलेलं ते त्यांना वेधता आलेलं नाही. त्याच्यानंतर बघा, जड यांच्या उपपत्तीवरून एक गोष्ट लक्षात येते की महत्वाचं आहे, अध्ययन संक्रमण केवळ परिस्थितीच्या सारखेपणावर अवलंबून असते. अभ्यास करताना कशा प्रकारे अभ्यास केला जातो यावर ते अवलंबून असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अभ्यास करताना विश्लेषण तत्व शोधून काढणे, सामान्यीकरण करणे यावर अध्ययन संक्रमण अवलंबून आहे.
फॉर एक्झाम्पल बघा, गणिताचे शिक्षक अध्ययन करताना लघुकोन नेहमी आकृती क्रमांक 1 खाली आहे, आकृती दाखवतो तुम्हाला, मध्ये काढलेल्या प्रमाणे शिकवतात. आकृती क्रमांक 2 मधील लघुकोन असूनही अध्ययनार्थ्याला तो लघुकोन आहे असे मान्य करत नाही. त्याच्यानंतर बघा, शिक्षकाने काढलेली आकृती त्रिकोणाचा पाया नेहमीच खाली दाखवला जातो. आपण काय करतो शिकवत असताना, त्रिकोणाचा पाया नेहमीच खाली दाखवतो. त्यामुळे काय होतं, आकृती क्रमांक 1 मध्ये पाया BC आहे असे सांगितले जाते, तर आकृती क्रमांक 2 मध्ये पाया वर काढला आहे हे अध्ययनार्थी मान्य करत नाही. आकृती क्रमांक 1 AB व AC हे सुद्धा वेगवेगळ्या वेळी त्रिकोणाचे पाया असू शकतात हे विद्यार्थ्यांना माहित नसते. शिक्षक शिकवताना विद्यार्थ्यांचा सामान्यीकरण भर देत नाहीत, त्यामुळे अध्ययन संक्रमण होण्यास अडथळे निर्माण होतात. आता ही एक आकृती पहा बघा, याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, BC हा नेहमी आपण पाया दाखवतो, तो BC आपण असा कधीच दाखवत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काय वाटतं की हा लघुकोन नाही, हा लघुकोन नाही, हा लघुकोन नाही, हा लघुकोन नाही, फक्त हाच लघुकोन आहे असं त्यांना वाटतं, कारण याचा पाया इथं आपण खाली दाखवलेला आहे. परंतु हा सुद्धा BC हा काय आहे, लघुकोनच आहे. हा सुद्धा लघुकोन आहे, हा सुद्धा लघुकोन आहे. हे त्याला केव्हा कळेल, जर त्यानं सामान्यीकरण केलं तर कळेल. ठीक आहे. त्याच्यानंतरची आकृती आहे आपली उपपत्ती आहे, ती आहे बॅगले. बॅगलेची कोणती आहे, ध्येयनिष्ठ उपपत्ती आहे. आणि ही उपपत्ती सुद्धा कशाची आहे, संक्रमणाचीच आहे. बॅगलेची ध्येयनिष्ठ उपपत्ती अतिशय महत्वाचं आहे. बघा, त्यानं काय सांगितलेलं आहे, बॅगलेच्या मते सामान्यीकरण आवश्यक आहे, पण ते कसं असावं, ध्येयनिष्ठपणे केले पाहिजे. त्याचं म्हणणं आहे सामान्यीकरण तर महत्वाचंच आहे, पण त्याचबरोबर ते कसं असावं, ध्येयनिष्ठपणे केलेलं असावं. एखादी कृती सहेतुकपणे, अतिशय महत्वाचा शब्द आहे, सहेतुकपणे व ध्येयनिष्ठ, दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत या उपपत्ती संदर्भात. एक आहे ध्येयनिष्ठपणे, सहेतुकपणे दृष्टीने केली तरच अध्ययन संक्रमण होते. म्हणजे अध्ययन करत असताना फक्त सामान्यीकरण आवश्यक नाहीये, ते तर आवश्यक आहेच आहे, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय आहे, तर ध्येयनिष्ठपणे केलेले पाहिजे आणि सहेतुकपणे पाहिजे, हेतू पाहिजे आपल्या मनात. ध्येयनिष्ठ दृष्टीने केले तरच अध्ययन संक्रमित होते. विशेषतः वर्तन, सवयी, गुण, जीवनामध्ये दृष्टिकोन हे जर विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक रुजवली तरच संक्रमित होतात. म्हणजे आपण म्हणतो की लहान मुलाला अगदी छोट्या वयापासूनच काय करायला पाहिजे, आपण त्याचं वर्तन किंवा सवयी त्या शेप करायला पाहिजेत, तरच त्याला सवयी लागतील मोठ्यापणी. तर तेच इथं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, नियमितपणा, वक्तशीरपणा हे गुण विद्यार्थ्यांच्या शाळेत रुजले पाहिजेत. ते आहे, रुजले पाहिजेत. भीतीपोटी संक्रमित न होता त्यांना त्याबद्दल जाणीव, निष्ठा निर्माण झाली तर ते गुण त्यांच्या जीवनात आयुष्यभर संक्रमित होतात. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण सांगायचं आहे, नियमितपणाचं महत्व सांगायचं आहे, प्रामाणिकपणाचं, वक्तशीरपणाचं महत्व त्यांना सांगायचं आहे. ते त्यांच्या मनावर एकदा बिंबलं चांगल्या पद्धतीनं की काय होणार, ते सहेतुकपणे ती कृती करणार, म्हणजे सवय स्वतःला लावून घेणार. तर अशा बाबत ही असणारी उपपत्ती आहे. त्याच्यानंतर पुढची उपपत्ती आहे बोडेची उपपत्ती आहे. तर ही बोडेची उपपत्ती काय आहे, तर जुन्या अनुभवाला नवा अनुभव सहसंबंध जोडणे या संदर्भात आहे. आपल्याला एखादं ज्ञान, नॉलेज अगोदर येत असेल, अनुभव असेल, तर त्याला नवीन नॉलेज, ज्ञान, अनुभव कसं जोडायचं त्याच्या संबंधी आहे. तर प्रबोधन पुंज हे संक्रमणाचे कारण आहे. आता बघा, प्रबोधन करणं, त्याच्यानंतर नवीन व जुने अनुभव मिळवून प्रबोधन पुंज मनात तयार होते. जुन्याचे नवीकरण म्हणजे संक्रमण. संक्रमणाची अजून एक व्याख्या मिळते आपल्याला इथं, जुन्याचे नवीनीकरण म्हणजे संक्रमण. ठीक आहे. उपपत्ती छोटी आहे, पण आपण ती घेतलेली आहे.
त्याच्यानंतर आहे डॉक्टर गोपाल स्वामी यांचा दुभागीय संक्रमणाची संकल्पना. याच्यावर प्रश्न येतो. याच्या अगोदर आलेला होता एकदा प्रश्न याच्यावरती. आवाज येत आहे का सगळ्यांना? हो सर. हा, तर गोपाल स्वामी त्यांनी काय सांगितलेलं आहे? द्विभागीय संक्रमण सांगितलेलं आहे त्यांनी. स्पेशली काय सांगितलं बघा, एखाद्या गोष्टीचा शरीराच्या एका अवयवाच्या साहाय्याने अभ्यास केला तर त्याच स्वरूपाचे काम शरीराच्या दुसऱ्या अवयवाने करणे सोपे जाते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट कौशल्य उजव्या हाताने करण्याची सवय केली तर ती गोष्ट डाव्या हाताने करणे ही सोपे जाते. यालाच द्विभागीय संक्रमण असे म्हणतात. म्हणजे उजव्या हाताने एखादी गोष्ट येत असेल तर डाव्या हाताने शिकताना सुद्धा त्याचा काय होतो? उपयोग होत असतो. म्हणजे काय आहे? द्विभागीय संक्रमण. द्विभाग म्हणजे हात असतील दोन्ही किंवा कुठलाही अवयव असेल. त्याच्यानंतर बघा, एका हातातून दुसऱ्या हाताकडे एखादी तंत्र कसे संक्रमित होते हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपाल स्वामी, नाव महत्वाचं आहे, डॉक्टर गोपाल स्वामी आरसा आणि चांदणी, मागच्या वेळेस प्रश्न आला होता याच्यावरच, आरसा आणि चांदणी या उपकरणाच्या आधारे कोणी प्रयोग केला? तर डॉक्टर गोपाल स्वामींचं नाव आपल्या लक्षात यायला पाहिजे. उपकरणाच्या आधारे प्रयोग करता येतो. आरसा आणि चांदणी. बघा, या उपकरणात एका तारकाकृती अग्रकेच्या साहाय्याने आरशात पाहून ट्रेस करण्यास सांगितले जाते. काचेच्या कडेला यात अग्रिकेचा स्पर्श झाला तर ती चूक मानली जाते. म्हणजे जर आपला हात त्या काचेच्या कडेला गेला तर ती चूक आहे, फॉल आहे. संपूर्ण तारकाकृती आरशात पाहून ट्रेस करण्यात किती वेळ खर्च होतो व किती चुका होतात याची नोंद घेतली जाते. उजव्या हाताने ट्रेस करण्याची सवय करत गेल्यास डाव्या हाताने तीच गोष्ट करण्यास कितपत सोपे जाते हे पाहिले जाते. यावरून द्विभागीय संक्रमण किती प्रमाणात होते हे ठरवले जाते. महत्वाचं इथं एकच आहे, आरसा आणि चांदणी. डाव्या हाताचं जर नॉलेज, डाव्या हाताने एखादं कौशल्य आपल्याला येत असेल तर तेच आपल्याला उजव्या हाताने सुद्धा यायला पाहिजे किंवा ते येण्यासंदर्भात मदत होते. हा संक्रमणाचा इथला सिद्धांत आहे. पुढे आहे आणखी एक प्रयोग आहे. कशाचा? द्विभागीय संक्रमणाचा आणखी एक प्रयोग आहे. काय प्रयोग आहे? या प्रयोगातील साधनात एक लाकडी कप असून त्या कपाला दोरीने एक लाकडी चेंडू बांधलेला असतो. एक लाकडी कप आहे, त्या कपाला दोरीने एक लाकडी चेंडू बांधलेला असतो. या प्रयोगकृतीत चेंडूवर फेकून त्या कपात झेलायचा असतो. कपात एक चेंडू आहे लाकडी, वर टाकायचा आणि त्याच्यातच तो झेलायचा आहे. उजव्या हाताने ही क्रिया करून तीच क्रिया पुन्हा डाव्या हाताने केली तर किती प्रमाण सुलभ होते हे पाहिले जाते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे एका हातातून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करण्यासाठी द्विभागीय संक्रमण तंत्राचा वापर केला जातो. ठीक आहे, शॉर्ट मध्ये पण महत्वाचं आहे ते. त्याच्यानंतर पुढे पहा, जरा म्यूट करा. हा, पुढे आहे संक्रमणाचे फायदे. संक्रमणाचे काय फायदे होतात आपल्याला बघा, तर विद्यार्थ्यात नवीन कौशल्य येतात, विद्यार्थ्यांना सामान्यीकरण करण्यास मदत होते, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यास मदत होते, विद्यार्थ्यात आत्मविश्वास व ध्येय प्रवणता हे गुण येतात, विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण होते. तर हे संक्रमणामुळे शक्य आहे, त्याचे फायदे आहेत ते. ठीक आहे, तर हे संक्रमण जे आपलं प्रकरण आहे ते इथं आपलं हे संपलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये आपल्याला एकदा रिकॅप मध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो काय आहे ते. तर अध्ययनाचे संक्रमण याच्यामध्ये व्याख्या महत्वाची आहे. व्याख्या म्हणजे काय आहे? एखाद्या परिस्थितीमध्ये घेतलेले नॉलेज, तंत्र किंवा कौशल्य हे दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला
उपयोगात आणता यायला पाहिजे, त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. असं जर झालं त्याला काय म्हणायचं? अध्ययनाचं संक्रमण म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणाचे प्रकार आपण पाहिले. त्याच्यामध्ये धन संक्रमण पाहिलं. धन म्हणजे काय? अनुकूल परिणाम जर होत असेल आपल्या अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनावरती तर ते धन संक्रमण असतं. एक्झाम्पल आपण सांगितलेलं आहे. सायकल जर आपल्याला येत असेल तर त्या नॉलेजचा उपयोग आपल्याला स्कूटर किंवा मोटरसायकल चालवताना होतो. हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर ऋण संक्रमण, याच्यामध्ये प्रतिकूल परिणाम होतो. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर प्रतिकूल परिणाम होत असेल तेव्हा त्या अध्ययन संक्रमणास ऋण संक्रमण म्हणतात. फॉर एक्झाम्पल इंग्रजीतील वाक्यरचना आणि मराठीतील वाक्यरचना याच्यामध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळे आपलं अध्ययन काय होईल? प्रतिकूल होईल. ते दिलेलं आहे. शून्य संक्रमणामध्ये काय सांगितलं की एखाद्या परिस्थितीत अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नसेल तर त्यावेळेस काय होतं? शून्य संक्रमण होतं. फॉर एक्झाम्पल सायकल शिकण्याचं कौशल्य आणि टंकलेखनाचं कौशल्य याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, म्हणजे अनुकूलही होत नाही आणि प्रतिकूलही होत नाही, म्हणून ते कसं आहे? शून्य संक्रमण आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या संक्रमणावरती प्रश्न येतो. एकतर तुमचा जो पहिला आहे धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण, या तीन गोष्टी तुम्हाला समजलेत का? हो सर. हो समजले सर. हा, तर याच्यावरती एक उपयोगात्मक प्रश्न येतो आणि सोपा असतो, तुम्हाला येईल तो. त्याच्यानंतर पुढं संक्रमित होणारे जे घटक आहेत ते तुम्हाला पेपर 1 साठी जास्त महत्वाचे आहेत. वरचं जे होतं ते पेपर 1 साठी आणि 2 साठी पण होतं. हे संक्रमित होणारे जे घटक आहेत हे पेपर 1 वाल्यांसाठी थोडे जास्त महत्वाचे आहेत, तर ते त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण संक्रमणाच्या उपपत्ती पाहिलं. शक्तिवादी उपपत्ती पाहिली, जॉन लॉक यांची, ब्रिटिश होते ते, पॉवर थेअरी त्यांनी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी तर काय वरच्या सांगितलं? याच्यावर प्रश्न कसा पडू शकतो? कुठल्यावरती? वरती जे घटक होते ना त्याच्यावरती कसा प्रश्न येऊ शकतो? हा, इथं आता काय येऊ शकतो बघा, असं येऊ शकतं, खालीलपैकी अध्ययनाने संक्रमित होणारे घटक कोणते? असा प्रश्न आला होता एका टीएटीला. त्यावेळेस मला आठवतंय की हे बऱ्याच लोकांना माहितीच नव्हतं. ज्यावेळेस मी बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा मी पण ती एक्झाम देत होतो किंवा दिली होती, बऱ्याच ती एक्झाम झाल्यानंतर बऱ्याच लोकांना विचारलं मी की अध्ययनातून संक्रमित होणारे घटक हा प्रश्न कोणी कोणी सोडवलाय, तर बऱ्याच मुलांना त्याच्याबद्दल माहितीच नव्हती, स्पेशली पहिल्या पेपरसाठी. तर आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे की अध्ययनावर संक्रमित होणारे खालीलपैकी कोणते घटक आहेत असं सांगितलं जाईल. 1 नंबर ज्ञान दिलं जाईल, तंत्र दिलं जाईल, पद्धती दिली जाईल, कौशल्य दिलं जाईल. समजतंय? किंवा 2च दिले जातील, ज्ञान, तंत्र, पद्धती, आणि यापैकी नाही किंवा वरील सगळं असं दिलं जाईल, ते येईल. किंवा पद्धती खाली दिलेलं आहे, कौशल्य आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रश्न कसा येतो. ओके. हा, किंवा हे दृष्टिकोन मूल्य त्याच्यातलंच आहे. त्याच्यानंतर हे शक्तिवादी उपपत्तीचं मी सांगत होतो. तर शक्तिवादी उपपत्ती, जॉन लॉक, नाव लक्षात ठेवायचं. तर्क, अनुमान, अवधान, अवबोध, स्मरण या मानसिक शक्तींचा विकास म्हणजे शक्तिवादी उपपत्ती. त्याच्यानंतर आणि याचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर गणित, व्याकरण, तर्कशास्त्र या विषयांचा आपण काय केला पाहिजे? चांगला अभ्यास केला पाहिजे. तर आपलं मानसिक शक्तींचा विकास होतो आणि त्यामुळे आपल्याला काय होतं? इतर विषय सोपे जातात. हा या शक्तिवादी उपपत्तीचा थोडक्यात सारांश आहे. त्याच्यानंतर थॉर्नडाईक यांच्या अध्ययन संक्रमणाचे समान घटक उपपत्ती आहे. जर दोन्ही विषयातील घटक समान असतील तर त्याचा आपल्याला संक्रमण करताना फायदा होतो. जसं आपल्याकडे बीजगणित आणि भूमिती आहे, बीजगणित आणि भूमिती आहे, तर याच्यामध्ये त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर सामान्यीकरण म्हणजे काय? अध्ययन विषयाचे विश्लेषण आहे, पृथक्करण आहे आणि त्यामधील तत्व, नियम आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे सामान्यीकरण शक्य होतं, ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर सामान्यीकरणाचा हा भांड्याच्या तळाशी असलेलं जो ज्ञान आहे त्याच्या संदर्भात जो आपल्याकडे नियम आहे वक्रीभवनाचा, प्रकाशाच्या वक्रीभवनाचा जर नियम त्या मुलांना माहित असेल तर ती मुलं काय करतील? त्या पाण्याच्या तळाशी असलेलं जे नाणे आहे त्याचा बरोबर वेध घेतील आणि ज्यांना माहिती नाही हा नियम त्यांचा वेध चुकेल. हे फक्त इथं पुढे सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर आहे जड यांची उपपत्ती, ते थोडक्यात सांगितलं, बरोबर आहे. गणिताचे शिक्षण अध्ययन करताना लघुकोन नेहमी आकृती क्रमांक 1 मध्ये म्हणजे बेस दाखवतात, बीसी. नेहमीच खालच्या बाजूला आपण बेस दाखवतो म्हणजे पाया दाखवतो, कधीच तो वरच्या बाजूला दाखवत नाही. तर त्या पद्धतीनं मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी इथं 2 आकृत्या दिलेल्या आहेत. तर इथं बघा, हा पण लघुकोन आहे, हा पण लघुकोन आहे, पण आपण काय करतो शिकवत असताना, बीसी हा जो पाया आहे तो नेहमी खाली दाखवतो. मुलांना काय वाटतं, जर हे अशा पद्धतीने आकृती आली तरच तो लघुकोन त्रिकोण असेल, अन्यथा नसेल. तर हे सुद्धा बाकीचे काय आहेत, लघुकोन त्रिकोणच आहेत. सामान्यीकरण करता यायला पाहिजे. ठीक. त्याच्यानंतर आपण पाहिलं बॅगले यांची ध्येयनिष्ठ उपपत्ती. त्यांनी काय सांगितलं की संक्रमणासाठी सामान्यीकरण आवश्यक तर आहेच, पण त्याचबरोबर दुसरे 2 शब्द त्यांनी महत्वाचे सांगितले, सहेतुकपणे म्हणजे हेतू पाहिजे, आणि ध्येयनिष्ठ दृष्टीने आपण जर एखादं नॉलेज घेतलं, अध्ययन संक्रमण केलं, विशेषतः त्याच्यात काय सांगितलं, वर्तन, सवयी, गुण, जीवनामध्ये दृष्टिकोन हे जर विद्यार्थ्यांमध्ये जाणीवपूर्वक रुजवले तरच संक्रमित होतात. त्याच्यानंतर बोडेची उपपत्ती होती, जुन्या अनुभवाला नवा अनुभव सहसंबंध जोडणे, ही त्याने उपपत्ती मांडली आहे. प्रबोधन पुंज हे संक्रमणाचे कारण आहे. त्याच्यानंतर नवीन व जुने अनुभव मिळून प्रबोधन पुंज मनात तयार होते. जुन्याचे नवीकरण म्हणजे संक्रमण. त्याची काय महत्वाची नाही एवढी व्याख्या. हा, ह्याच्या प्रश्न विचारला जाईल का बोर्डाची उपपत्ती? फार शक्यता कमी आहे, पण आपल्याला एक माहिती असावी, ऍटलिस्ट तुम्हाला हे विचारलं जाईल की जुन्या अनुभवाला नवा अनुभव सहसंबंध जोडणे या प्रकारची उपपत्ती कोणी मांडली. 4 नावं देतील, असं पण येऊ शकतं, नाव प्रबोधनचं यायला पुंज संक्रमणाचे कारण कोणी मांडलं असं सांगतील का, विचारतील? हा, विचारू शकतील. काय म्हणजे प्रश्न कसा विचारायचा हे पेपर सेटरच्या त्याच्या ओके ह्याच्यावरती डिपेंड आहे. फक्त आपण ओके. त्या उपपत्ती संदर्भात जी काही माहिती आहे ती व्यवस्थित करून ठेवायची. आता बऱ्याच वेळेला काय होतं की प्रश्न कसा येतोय हे पण बरोबर आहे, परंतु त्या उपपत्तीविषयी आपल्याला पूर्ण जर माहिती असेल, प्रश्न कसाही येऊ द्या, उत्तर आपल्याला येणार आहे. त्याच्यानंतर गोपाल स्वामी द्विभागीय संक्रमण, डाव्या हाताचं उजव्या हाताचं नॉलेज ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं होतं म्हणजे गोपाल स्वामींचा आरसा आणि चांदणीचा प्रयोग, ते एक सांगितलेलं आहे. द्विभागीय संक्रमणाचा कपाचा लाकडी कप आहे आणि त्याच्यात चेंडू बांधलेला आहे, तो चेंडू वरती टाकायचा आणि त्या कपामध्ये झेलायचा, असा द्विभागीय संक्रमणाचा अनेक प्रयोग होता. किंवा तुम्हाला असंही येऊ शकतं, कपाला दोरीने एक लाकडी चेंडू बांधलेला आहे, या प्रयोगात किंवा या कृतीत चेंडूवर फेकून त्या कपात झेलायचा असतो. या प्रकारची उपपत्ती कोणत्या स्वरूपाची आहे, तर ती आहे द्विभागीय संक्रमणाची उपपत्ती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे डाव्या किंवा उजव्या हाताने ते करायचं आहे आपल्याला, त्यामुळे ते द्विभागीय आहे. त्याच्यानंतर संक्रमणाचे फायदे आपण शेवटी पाहिलं. विद्यार्थ्यात नवीन कौशल्य येतात, सामान्यीकरण करण्यास मदत होते, चांगले संस्कार करण्यास मदत होते, विद्यार्थ्यात आत्मविश्वास व ध्येय प्रवणता हे गुण येतात, विद्यार्थ्यात अभ्यासाविषयी आवड निर्माण होते. तर हे सगळं आपल्याला संक्रमणाच्या बाबतीत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये ऍक्च्युली संक्रमणावरती प्रश्न तर येणारच आहे, संक्रमणाच्या उपपत्तीवरती आला तरी सुद्धा आपल्याला ही माहिती अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचा याच्यात मी काय केलेला आहे, समावेश केलेला आहे. अध्ययन संक्रमण म्हणलं की तुम्हाला पेपर 1 मध्ये तेच आहे, आणि जे 2 मध्ये आहे ते पण याच्यात जडची आपण जी घेतलेली आहे पेपर 2 साठी महत्वाचे आहे, सामान्यीकरण. ठीक आहे. याच्यामध्ये आता काय कुणाच काय प्रॉब्लेम आहे काय संक्रमणावरती? आपण लगेच काय करणार आहे, लगेच एक 5 मिनिटामध्ये पुन्हा एक आपलं लेक्चर असणार आहे, आजचं दुसरं, म्हणजे आजच्या इव्हिनिंगचं दुसरं लेक्चर. त्याच्यामध्ये पण आपल्याला उपपत्ती पाहायची आहेत. तर आपण काय करू, एक 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. आणि सगळ्या ज्या काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला उद्या म्हणजे सोमवारी साधारणतः 4 ते 5 वाजता व्यवस्थित करून पाठवतो. जेवढ्या माझ्याकडे रेडी झालेल्या आहेत तेवढ्या पाठवतो मी उद्या. त्याच्यामुळं तुम्ही अभ्यासाला अधिक वेगानं सुरुवात करू शकता. ठीक आहे. एंड करू का हे?
हो सर सर मेसेज करा स्टार्ट व्हायच्या अगोदर हा जॉईन म्हणून. एक 5 ते 10 मिनिटं जास्त नाही. ओके. ओके. ओके, धन्यवाद.